आणि मुंबईसोबतच नागपूरमध्ये सुद्धा काँग्रेसला मोठा फटका बसलेला आहे आणि नागपूरमधली काँग्रेसमधली गटबाजी सुद्धा चव्हाट्यावर आलेली आहे। पक्षश्रेष्ठींनी नागपूर काँग्रेसचा निर्णय घ्यावा असं नागपूरचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार यांनी म्हटले। त्यांनी एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिलेली आहे। यामध्ये त्यांनी नितीन राऊतांवर जोरदार टीका सुद्धा केलेली आहे। नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला खूप मोठा फटका बसलेला आहे। एकेकाळी विदर्भ आणि नागपूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा, मात्र तिथून आज काँग्रेसचा दारुण पराभव झालाय। शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी राजीनामा दिलेला आहे। आपल्या बरोबर काँग्रेसचे दिग्गज नेता विलास मुत्तेमवार आहेत। विलास भाऊ, या संपूर्ण पराभवावर काय सांगाल? नाही म्हणजे इट इज अ शॉकिंग, म्हणजे आश्चर्यचकित आहेच, पण कसं आहे की पूर्ण देशामध्ये नागपूर हे एक असं वेगळं पॉलिटिकली बीजेपीच्या दृष्टीने असं बलस्थान झालेलं आहे। म्हणजे तुम्ही सर्वे करा की पूर्ण देशामध्ये ज्या शहराचा मुख्यमंत्री आहे, ज्या शहराचा एक महत्वाचा केंद्रीय मंत्री आहे आणि ज्या पक्षाची विचारधारेचं प्रमुख केंद्र नागपूर आहे, अशा ठिकाणी त्या पक्षाशी मुकाबला करणं तसंही कठीण असं होतं। बरं, काय झालं की लोकसभेच्या निवडणुकीनंतर संपूर्ण देशामध्येच एक वेगळं वातावरण निर्माण झालेलं आहे। म्हणजे दॅट वॉज ऑल्सो शॉकिंग की लोकसभेमध्ये म्हणजे 60-65 वर्ष राज्य करणारा पक्ष 44 वर आला। तर त्या दृष्टीने आज नागपूरमध्ये जो निकाल आलेला आहे तो काही म्हणजे नवा नाही आहे। तर त्या पार्श्वभूमीवर ही महानगरपालिकेची निवडणूक झाली। पण आम्ही कुठेही सत्तेमध्ये नाही आहे, केंद्रात सत्तेमध्ये नाही आहे, राज्यात सत्तेमध्ये नाही आहे आणि इथे सुद्धा महानगरपालिकेमध्ये आम्ही नव्हतो, तेच लोक होते। आणि काय झालं की ही जी मंडळी आहे सत्तारूढ सत्तेमध्ये असलेली, तर यांच्यावरच फोकस होता आणि मुख्यमंत्री सांगून राहिलेला आहे, केंद्रीय मंत्री सांगून राहिलेला आहे, सगळेच लोक बोलून राहिलेले आहे की आम्ही विकास आणला। निवडणूक महानगरपालिकेची आणि राज्यामध्ये जे घडलं, जो विकास झाला त्याची चर्चा होऊन राहिलेली आहे। केंद्रामध्ये लाखो करोडो रुपयाचे रस्ते बांधले, त्याची चर्चा नितीन गडकरी नागपुरामध्ये करून राहिलेले आहेत। बरं, आता इथे रस्ते बांधले तर 10 वर्ष झोपा काढल्या का तुम्ही? आमचं शासन चाललेलं आहे, 10 वर्ष झोपा काढल्या आणि बिलकुल शेवटच्या वर्षी 6 महिन्यापासून आता रस्ते ते जुने उघडून टाकायचे, नवे सिमेंटचे रस्ते करण्याचं काम त्यांनी सुरू केलं। आणि पहा आम्ही किती विकास करतोय, तर तो दृष्टिक्षेपामध्ये दिसतो लोकांच्या। तर एक काय की म्हणजे याही निवडणुकीमध्ये आम्ही खूपच पिछेहाट झाली असं नाहीये। आमच्याही उमेदवारांनी 10-10 हजार मतं आपल्या प्रभागामध्ये घेतलेली आहे। म्हणजे पूर्णच आम्ही संपून गेलेलं असं नाहीये। जर आता आकडे येतील, पर्सेंटेज येईल, किती पर्सेंटेजमध्ये आम्हाला मतं मिळाली तर ते तुम्हाला दिसेल की काँग्रेस मुक्त भारत संख्या त्यांची आलेली असेल, लोक त्यांचे आलेले असेल, परंतु काँग्रेस काही संपलेली नाही। लोकांच्या मनामध्ये अजूनही काँग्रेस आहे आणि याही निवडणुकीवर लोक चर्चा करून राहिले की कसं झालेलं आहे बा म्हणून। बिलकुल विलास भाऊ, एक जे काँग्रेसचं चित्र आणि खास नागपूरमध्ये जे दिसत आहे, हा भाग आपण म्हणतात तो तसा असला तरीही दुसरा भाग काँग्रेसमध्ये विकास ठाकरे यांनी आता राजीनामा देताना त्यांनी त्याची जबाबदारी ज्या पद्धतीनं काही गट वागतात आणि अशा पद्धतीनं काँग्रेसला हरवण्यात लागलेले काही गट आहेत, त्यामुळे त्यांना आता पुढची ही जबाबदारी पार पाडणं खूप कठीण आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। नाही, बरोबर आहे, त्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या तर ते वस्तुस्थिती आहे तशी। म्हणजे एखाद्या माणसाला काम करू द्यायचं नाही, काम करायचं असेल तर आमच्या मनानेच करा, अशी भूमिका काही दिवसापासून घेण्यात आलेली आहे। आणि त्यांना वेळीच जर म्हणजे वॉर्न केलं असतं, वेळीच जर त्यांच्यावर कारवाई केली असती तर हा दिवस दिसला नसता। म्हणजे याच्यापूर्वीही बरं कसं आहे की ही कार्यकर्त्यांची निवडणूक असल्यामुळे नेत्यांमध्ये स्पर्धा असते की आपल्या कार्यकर्त्याला मिळावी, आणि हे काही पहिल्यांदा नाही घडलं, याच्यापूर्वीही घडलेलं आहे। म्हणजे ज्यावेळेला काँग्रेस सत्तेमध्ये येत होती किंवा चांगला काळ होता त्याही वेळेला घडत होतं। म्हणजे तिडके साहेब असेल किंवा तिरपुडे साहेब असेल, आपापल्या लोकांना तिकिटं मिळण्यासाठी प्रयत्न करत होते।
पण एकदा तिकीट मिळाल्यानंतर तो त्याचा असो की माझा असो, तो काँग्रेसचा आहे या भावनेने लोक तिथं काम करत होते. पण इथं सरळ सरळ हा माझा नाही तर याला पाडा, ही भूमिका ज्यावेळेला राहील तर तिथे काँग्रेसचा पराभव तर नक्कीच आहे ना. काल नितीन राऊत यांनी एक पत्र इश्यू केलं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी सुद्धा असाच आरोप केलेला आहे. त्यामध्ये त्यांनी तर असं म्हटलं की काँग्रेसमध्ये जी काही लोकशाही आहे त्या संपवण्याच्या मागे एक गट लागलेला आहे आणि त्या गटाच्या मुळंच काँग्रेस हरलं असं त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे. हा गट कुठला, ते कोणाबद्दल नाही, आता काय की लोकशाहीची त्यांनी नवी व्याख्या केलेली आहे, त्याच्यावर संशोधन केलं पाहिजे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने. आम्ही म्हणतो की ते ज्या लोकशाही त्यांना अभिप्रेत असलेली त्याच्यावर मंथन करा आणि मग त्याच्याप्रमाणे कारवाई करा. ज्याचं चुकलं असेल त्यांना कारवाई करा ना, घाण साफ करा की नाही. मग आमचं चुकलं असेल आम्हाला बाजूला काढा, त्यांचं चुकलं असेल त्यांना बाजूला काढा, नव्या लोकांच्या हाती संधी द्या. काय बिघडलं काय कुठं म्हणून? आता आपणच आम्ही आणि तेच राहिलं पाहिजे असा कशाला आग्रह कोणाचा? नव्या लोकांना आणा आणि काँग्रेस त्यांच्या हाती द्या. आम्ही कुठे काय म्हणून राहिलेलो आहोत? पण याची शहानिशा तर झाली पाहिजे ना. उलटा चोर कोतवाल को डाटे असं कोणी म्हणू शकतं की डेमोक्रेसी नाही आहे आणि हुकुमशाही आहे. तर ती डेमोक्रेसी कोणची अभिप्रेत आहे, हुकुमशाही कोण आहे, याचाही शहानिशा झाली पाहिजे ना. शाईफ एक प्रकरण हे अगदी भर निवडणुकीच्या काळामध्ये झालं आणि त्यानंतर काही नावं समोर आली, कार्यकर्ते कोणाचे हे समोर आले, 3 मोठे नेता यामध्ये सामील असल्याचं लक्षात आलं. मात्र कारवाई एकावर पण झाली नाही. काय म्हणा? काय एकूणच हा प्रकार म्हणजे केवळ अशोक चव्हाणावर शाई फेकली यासाठी ते वाईट आहे असं नाही, नागपूरसाठीच वाईट आहे. नागपूरचं असं कल्चर नव्हतं यापूर्वी. नागपूरची ही परंपरा नाही, नागपूरची ही संस्कृती नाही आहे. निवडणुका येतात, निवडणुका जातात. आमचे आजही देवेंद्र बरोबर चांगले संबंध आहेत. आजही नितीन गडकरी आणि ते मिळालं तर काय आम्ही काय मारापिटा थोडीच करतो काय. आणि त्यांच्या निवडणुकीमध्ये त्यांनी आपली बाजू मांडली, आम्ही आपली बाजू मांडली. पण ते कुठं दिसलो असतो तरी असं काय एकमेकाच्या अंगावर धावून जाण्याची प्रक्रिया नाहीये. तेही आपल्या पक्षाचा स्वतःचा जोरदार प्रचार करतात, आम्ही त्यांच्यावर टीका करतो. परंतु असं शाही फेकीचं कोणत्याही पक्षामध्ये नाही. हे कोणत्याही पक्षासाठी हे दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे, असं व्हायलाच नाही पाहिजे. पण ज्या लोकांनी हिंमत केली तर त्याच्यावर कारवाई करण्याचं हे तर दिल्लीश्वरांनीच हे केलं पाहिजे की हे चुकीचं आहे बा म्हणून. ते जर केलं असतं तर लोकांची हिंमत नाही झाली असती. ज्या कार्यकर्त्यांनी केलं ते कार्यकर्ते डिमोरलाइज झाले असते. परंतु काढवांना आणणं, त्यांच्या गळ्यामध्ये फोटो टाकणं, आपल्या अध्यक्षांची जी पर्वा करत नाही तर त्या पक्षाचं भविष्य अंधकारात आहे. आणि कारवाई करणं म्हणजे अजूनच निष्क्रिय, म्हणजे आपण कुठं जाणार आहोत, कसं द्यायचं आहे पक्षाला? प्रत्येकाने म्हणायचं की मी म्हणतो तेच खरं आहे म्हणून, आणि जर तुम्ही ऐकणार नाही तुम्ही असा करेल म्हणून, तर पक्ष चालणारच नाही. आमचं चुकलं असेल तर काढून फेका ना आम्हाला. पण ज्यांचं चुकलं असेल त्यांच्यावर कार्यवाही करायला नाही तर बरोबर त्यांनी विकास ठाकरेंनी म्हटलं की अशा परिस्थितीत मी कसं काम करणार आहे म्हणून. रात्रंदिवस त्या पोरांनी एक केलं, 2 वर्षापासून संघटन बांधलं, कार्यकारिणी झाली, आम्हाला पसंत नाही म्हणून काही लोकांनी नाराजी व्यक्त केली. अशाने काही चालत नाहीये. एकाच्या मनाने कधीच पक्ष चालत नाही. अगदी बरोबर. आता पुढे काय? आणि हे सर्व जर का झालं नाही तर कुठेतरी हे ज्या दिल्लीश्वर काँग्रेस नेत्यांबद्दल आपण बोलतात हे त्यांचं फेल्युअर मानलं गेलं पाहिजे. नाही, जिथे जिथे असं होऊन राहिलेलं आहे ना त्या ठिकाणी जर कारवाई करायला नाही त्याच्यानंतर अशीच उदाहरणं होतील की बा आपण काही केलं तरी आपल्या पक्षामध्ये कोणी हलकं भारी करत नाही. ही जी हिंमत लोकांमध्ये आलेली आहे. पूर्वी तर लोक आपल्याला काय म्हणतील याची चिंता होती. पार्टीमधून आपण निघून जाऊ, लोक आपल्याला काय म्हणतील, म्हणजे वाईट टाकल्यासारखं होईल, अशी एक मनामध्ये भावना होती. आज ती बिलकुल राहिलेली नाहीये. उलट असं केलं तर तो त्यांचा त्याला काय म्हणते की न्यूसन्स क्रिएट करणं, हा पैसा करेंगे तर हम ऐसा करेंगे, हे जे भावना झालेली आहे त्याच्यामुळे काय की जुन्याकडे पाहून आता नवे जे लोक नवा लॉट येत असेल, अजूनही काही पक्षाची प्रतिमा किंवा पक्षावरचा विश्वास, विचारधारेवरचा विश्वास लोकांच्या मनामधला ओसरला नाही. मोठ्या प्रमाणामध्ये युवक आजही काँग्रेस बरोबर आहेत. पण त्यांना असं वाटतं की हे जे चाललेलं आहे ते बरोबर नाही. चुकीच्या गोष्टीचं कोणी समर्थन करत नाही कोणत्याही पक्षामध्ये, आणि ते जर होत असेल तर मग त्या पक्षाचं भविष्य काही बरोबर नाही. धन्यवाद विलास भाऊ. आपण बघतो आहोत की विलास मुत्तेमवार यांनी काँग्रेसमधला जो काही आंतरिक वाद आहे, जी काही गटबाजी सुरू आहे त्याची नीट चौकशी होऊन जो कोण ह्या पराभवाला कारणीभूत आहे त्याच्यावर
कडक कारवाई व्हावी ही मागणी केलेली आहे. मात्र खरंच पक्षश्रेष्ठी ही कारवाई करतील का? आता निवडणूक झालेली आहे, निकाल लागले आहे, शाईफेक प्रकरणात सुद्धा कारवाई अपेक्षित आहे. ती खरंच होते का? याकडे सगळ्यांचंच, नुसतंच काँग्रेस कार्यकर्त्यांचंच नव्हे तर सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. कॅमेरामन अतुल हिरडेसह सरिता कौशिक, एबीपी माझा, नागपूर.